50,000 देतो, पण माझ्या बायकोसोबत तुम्ही दोघे ते सगळं करा. पतीने स्वतःच्या मित्रांना बोलावून स्वतःच्या पत्नीसोबत भर रस्त्यात असं काही केलं ज्याने संपूर्ण शहर हादरलं. दरम्यान काय आहे संपूर्ण प्रकरण जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर जाणून घेऊयात संपूर्ण घटना. या घटनेची सुरुवात होते खंडवा जिल्ह्याच्या एका छोट्याशा गावातून. या छोट्याशा गावात सर्व काही नेहमीसारखं होतं, पण या शांत वातावरणाच्या आत लपलेलं होतं एक असं सत्य जे पुढे संपूर्ण परिसराला हादरवून टाकणार होतं. त्या गावात राहत होती एक तरुण स्त्री, जिचं आयुष्य दिसायला साधं पण आतून खोल संघर्षांनी भरलेलं होतं. तिचं लग्न काही वर्षांपूर्वी गावातीलच एका माणसाशी झालं होतं. सुरुवातीला संसार व्यवस्थित वाटला, पण हळूहळू तिला पतीच्या स्वभावाचं खरं रूप दिसायला लागलं. तो माणूस दारू पित असे, जुगार खेळत असे आणि मित्रांच्या सोबतीत आय्याशी करत असे. या सगळ्या गोष्टींना पत्नीने नेहमी विरोध केला. तिच्या मते संसार म्हणजे विश्वास, प्रेम आणि परस्परांचा सन्मान. पण पतीला या गोष्टींचं काहीच भान नव्हतं. घरात रोज वाद व्हायचे. ती त्याला समजावून सांगायची, तू आपली वाईट सवय सोड, घरात लक्ष दे, आपलं भवितव्य बिघडेल. पण तो नेहमीच तिच्या बोलण्याला विरोध करत राग काढायचा, कधीकधी हिंसाही करायचा. तरीही ती स्त्री धैर्याने उभी राहायची, कारण तिला वाटायचं की एक दिवस तो बदलेल. पण या माणसाच्या मनात मात्र काहीतरी वेगळाच विचार घोळत होता. त्याला वाटत होतं की पत्नी त्याच्या स्वातंत्र्यावर बंधन घालत आहे. त्याच्या मर्जीविरुद्ध ती सतत अडथळे आणते, मित्रांपुढे त्याचा मान कमी करते. तो हळूहळू द्वेषाने पेटून उठला. या द्वेषाचं रूपांतर एका भयानक कटात झालं. पतीचं दुकान गावात होतं. रोजच्या धावपळीच्या नावाखाली तो रात्री उशिरापर्यंत दुकान उघडं ठेवत असे, पण प्रत्यक्षात तो आपल्या काही जवळच्या मित्रांसोबत नशा करत असे. त्या मित्रांमध्ये हेमंत, आर्यन आणि राजेंद्र होते. ते तिघेही त्याच्या रोजच्या रंगलेल्या जीवनाचे भागीदार होते. एका रात्री नशेत बसल्या बसल्या पतीने त्यांना मनातलं सांगितलं, मला आता सहन होत नाही. ही बाई रोज डोकं खाते, माझ्या प्रत्येक गोष्टीत अडथळा आणते, तिचं कायमचं काम तमाम करायचं आहे. मित्रांनी आधी हसत हे ऐकलं, पण हळूहळू त्या गप्पा गंभीर झाल्या. पैशांच्या मोबदल्यात काहीही करण्यास तयार असलेल्या तिघांनी त्याचं ऐकलं आणि विचारलं, काय देणार? त्याने थेट सांगितलं, 50,000 रुपये. त्या रात्री सगळं काही ठरलं. मग एका रात्री योग्य संधी साधून पत्नीला संपवायची योजना आखली गेली. जागा निवडली गेली आणि त्या बिचाऱ्या पत्नीला अजिबात संशय येऊ नये म्हणून सर्व काही अगदी शांतपणे आखण्यात आलं. त्या रात्री पतीने नेहमीसारखं घरात बोलायला सुरुवात केली. अचानक तो पोट धरून म्हणाला, अगं मला खूप वेदना होत आहेत, पोट दुखतंय, मला डॉक्टरांकडे न्यायला हवं. पत्नीने काळजीने त्याला विचारलं, अहो आधीच सांगितलं असतंस तर बरं झालं असतं. बरं लवकर निघूया. तिला काय ठाऊक, हे सगळं फक्त एक नाटक आहे. ते दोघं मोटारसायकलवर बसले. गावाबाहेरच्या रस्त्याने ते डॉक्टरकडे जात आहेत असं भासवलं. रात्र होती. रस्त्यावर अंधार आणि शांतता. थोड्याच अंतरावर आधीपासून डब्बा धरून बसलेले पतीचे मित्र वाट पाहत होते. मोटारसायकल थांबताच तिथून तिन्ही मित्र अचानक समोर आले. पत्नीला सुरुवातीला वाटलं काही चोर असतील. तिने धाडसाने त्यांच्याशी वाद घालायचा प्रयत्न केला, पण पुढच्या क्षणी जे घडलं ते पाहून तिला ओरडायलाही वेळ मिळाला नाही. त्यांनी थेट त्यांच्या जवळील शस्त्र काढले आणि निर्दयपणे तिच्यावर हल्ला सुरू केला. तब्बल 35 वेळा तिच्या देहावर प्रहार झाले. ती तडफडत राहिली, पण कोणाचंही मन द्रवलं नाही. आणि सर्वात भयंकर म्हणजे तोच पती, ज्याने तिचा जीव वाचवायला हवा होता, तो या सगळ्या हत्याकांडाचा सूत्रधार म्हणून शांतपणे बघत उभा होता. ती स्त्री अखेर जमिनीवर कोसळली. तिचं शरीर निष्प्राण झालं. तिचा आवाज कायमचा बंद झाला. पण इतकं करूनही पतीला समाधान मिळालं नाही. आता पोलिसांची नजर चुकवायची होती. हत्येच्या दुसऱ्या दिवशी सकाळीच गावात एक खळबळ उडाली होती. स्त्रीच्या अंत्यसंस्कारावेळी सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू होते, पण मनात एक प्रश्न होता, हे कोणी केलं असेल? पती मात्र सगळ्यांसमोर अश्रू ढाळत होता. तो पोलिसांना वारंवार सांगत होता, साहेब माझं पोट दुखत होतं म्हणून आम्ही निघालो होतो. अचानक तिघे आले, बायकोला पकडलं आणि तिच्यावर प्रहार केले आणि पळून गेले. मी काही करू शकलो नाही. पण तपासातले पोलीस एवढ्यावर थांबणार नव्हते. खोट्या कहाण्यातून सत्य बाहेर काढणं हीच त्यांची कला होती. पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांना विचित्र गोष्टी दिसल्या. रस्त्यावर कुठेच संघर्षाच्या खुणा नव्हत्या. जणू हल्लेखोरांना अडथळा आलाच नाही. शिवाय पतीच्या कपड्यावर कुठलाही ओरखडा नव्हता. फक्त थोडे रक्ताचे डाग होते, जे एखाद्या जवळ उभ्या असलेल्या व्यक्तीच्या अंगावर उडू शकतात. सर्वात मोठा संशय निर्माण झाला तो पतीच्या बोलण्यातील बदलामुळे. कधी तो म्हणायचा ती भांडायला लागली म्हणून त्यांनी हल्ला केला, कधी म्हणायचा ती अचानक मागे पडली. पोलिसांनी हे लक्षात घेतलं. पुढचा टप्पा होता तंत्रज्ञानाचा.
पोलिसांनी लगेच कॉल डिटेल्स रेकॉर्ड तपासले. आश्चर्य म्हणजे पत्नीचा मृत्यू ज्यावेळेस झाला त्या आसपास पतीच्या मोबाईलवरून त्याच्या मित्रांना सलग कॉल गेले होते. काही मिनिटांच्या अंतराने पुन्हा पुन्हा कॉल. हे बघून तपास अधिकाऱ्यांनी भुवया उंचवल्या. तिचा जीव जातोय. तिचा पती तिच्या मदतीसाठी पोलिसांना कॉल करत नाही, रुग्णालयाला फोन करत नाही, पण त्याच्या मित्रांनाच कॉल करतोय. काहीतरी गडबड आहे. तपासाने आता वेग पकडला. पोलिसांनी हेमंत, आर्यन आणि राजेंद्र या तिघांना चौकशीसाठी बोलावलं. सुरुवातीला ते ठाम होते, आम्हाला काही माहीत नाही, आम्ही घरी होतो. पण कठोर चौकशीत त्यांची वाक्य बदलू लागली. कुणी म्हणायचं आम्ही दुकानाजवळ होतो, कुणी म्हणायचं आम्ही मित्राकडे गेलो होतो. पोलिसांना स्पष्ट झालं की ही लोक काहीतरी लपवत आहेत. काही दिवसांच्या चौकशीनंतर अखेर धागे एकत्र गुंफले गेले. एका साक्षीदारानं सांगितलं की त्या रात्री त्याने दुकानाजवळ पती व त्याच्या मित्रांना नशेच्या अवस्थेत पाहिलं होतं. दुसऱ्याने सांगितलं की गावाबाहेरच्या रस्त्यावर मोटारसायकल लपून ठेवलेली दिसली. हे ऐकून चौकशीत मित्रांचा नुसताच धीर सुटला. शेवटी हेमंतने कबुली दिली, हो आम्हीच केलं. त्याने आम्हाला पैसे दिले होते, 50,000ची सुपारी. आता संपूर्ण कट उघड झाला. पतीने सगळं नियोजन करून पत्नीचा जीव घेतला होता. ही बातमी पसरताच गावभर खळबळ उडाली. लोक म्हणू लागले, अगं तू ज्याच्यावर जीव वाढून टाकला तोच पती खुनी ठरला. सर्वत्र चर्चा सुरू झाली. पत्नीने फक्त वाईट सवयींना विरोध केला आणि त्याची शिक्षा म्हणून तिचं आयुष्य हिरावून घेतलं गेलं. शेवटी पोलिसांनी चौघांनाही अटक केली. चौकशीत सर्व पुरावे जुळले. सुपारीची रक्कम, मोबाईलचे कॉल, मित्रांची कबुली, सगळं हातात आलं. न्यायालयात उभं राहिल्यावर पतीच्या चेहऱ्यावर पश्चाताप नव्हता, फक्त रिक्तता होती. गावकऱ्यांच्या नजरेत तो राक्षस बनला होता आणि त्या स्त्रीची आठवण, तिचा संघर्ष, तिचा आक्रोश, तो कायमचा गावाच्या स्मरणात कोरला गेला.